सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा। वॉइस ऑफ मीडिया की ओर से वॉलुंज के पत्रकार को 10 लाख का बीमा। छत्रपति संभाजी नगर संजय काले वॉलुंज महानगर के पत्रकारों को वॉइस ऑफ मीडिया की ओर से वॉलुंज महानगर के पत्रकारों को लाख का बीमा का वितरण किया गया। संस्थापक अध्यक्ष संदीप जी काले, जिला अध्यक्ष सतीश रेंगे, अमित फुटाने, रवि मताडे, महेश डागा, वॉलुंज महानगर के अध्यक्ष किशोर बोचरे, संदीप चिखले, आरके भरांड, संतोष बारगल, शेख महमूद आदि उपस्थित थे। कार्यक्रम का सूत्र संचालन संजय काले ने किया और आभार किशोर बोचरे भोज ने किया। कार्यक्रम के लिए वॉइस ऑफ मीडिया वॉलुंज महानगर के सभी पत्रकारों ने सहयोग किया। स्टार न्यूज़ प्लस के लिए महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर से संजय काले की रिपोर्ट। झूठों ने झूठों से कहा सच बोलो, सरकारी फरमान आया है गुलदस्ते पे एक जैनी लिखा है, गुलदस्ते पे एक जैनी लिखा है, गुलदस्ते के अंदर का है गंगा मैया डूबने वाले अपने थे, नाव में छेद किसने किया, सच बोलो। पत्रकार संघटना विचार करतात एवढंच मला माहिती आहे, पण हे शायर पण नजरे काही आहे और तीर काही त्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो महासचिव, जिल्हा महासचिव अमित फुटाणे सर। पहिल्यांदा वॉलुंज महानगर व्हॉइस ऑफ मीडियाच्या सगळ्या टीमचं खूप खूप स्वागत। हे तुम्ही आमचं केलेलंच आहे, मी करतो त्याच्यामुळे सगळ्याचे धन्यवाद। आणि तुम्ही त्या दिवशी महाराज जे बोलले होते की तुम्ही आमच्याकडे एक कार्यक्रम ठेवा, तुम्हाला दाखवतो काय काय असतं। खरंच तुम्ही आम्हाला छान कार्यक्रम दाखवला, कार्यक्रम तुम्ही छान दाखवला। आम्ही याचं अनुकरण करू, असं नियोजन केलं पाहिजे, असं आयोजन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये असं बोलणारा एखादा वक्ता पाहिजे, त्याला सगळेच अंग पाहिजे, पॉलिटिकल पाहिजे, सोशल पाहिजे, आजूबाजूचं पाहिजे, सगळंच चालतं। कुछ दोस्त मिलते गए कारवा बनता गया, कुछ दोस्त मिलते गए कारवा बनता गया, हम साथ यूं चलते रहे और रास्ता बना। हा व्हॉइस ऑफ मीडिया छत्रपती संभाजीनगर एका दिवसाचा विषय नाही, मागच्या 8 महिन्यापासून मुलांना माझ्याशी निगडीत असणार त्याचे जवळपास तुमचे गाडी पाटील आहेत, संदीपराव आहेत, सगळे तुम्ही तसं सांगितलं हे तर मागच्या एका वर्षापासून माहिती आम्हाला सांगतोच ते तत्पर्यंत कार्यक्रमाची सुरुवात फॉर्मॅलिटी करावी लागेल। आजच्या आपल्या व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या वॉलुंज महानगर कार्यकारिणीमध्ये एकमेकांची ओळख व्हावी, गाठी भेटी व्हाव्यात, एकमेकांचे ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावे, या निमित्तानं हा पॉलिसीचा वाटपाचा आणि नियुक्तीपत्राच्या वाटपाचा घाट किशोर पाटील आपण घातला। म्हणजे सगळे सहकारी, सगळ्यांचे स्वागत। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले आपलं व्यक्तित्व हे आजचा कार्यक्रम आपला एका बैठकीसारखा वाटतोय आणि तो तसा वाटला पाहिजे। त्याच्यात मन मोकळं प्रत्येकाला करता आलं की पुढच्या दिशा ठरतात। सगळ्यांच्या अपेक्षा आहे की पत्रकार संघटनेसाठी म्हणजे पत्रकारांसाठी संघटनेने काहीतरी केलं पाहिजे आणि आपणच असं ठरवतो की आपण लोकांना न्याय देतो आणि आपल्यासाठी लोकांनी काहीतरी करावं, ही अपेक्षा करणं पण चुकीचं आहे। आपणच आपल्यासाठी करायचं असतं, पण आपले 4 दिसेला 4 असले की मग एक काम नाही होत। आता फक्त रेंगे पाटलांनी एवढंच एक काम केलं, त्याच्या आजूबाजूला मनी पळत होते ना, त्या एका दोऱ्यात वळले त्याची गाठण पक्की आता भराड म्हणलं की 25-30 वर्षापासून मी संघटनेत काम करतो, चांगली गोष्ट आहे। बाकीचे माझ्यापेक्षा आणखी ते 5-25चे 20 वर आले असतील, 18 वर आले असतील, काही काल परवा आले असतील। ज्यावेळेस काळी पिवळी आणि एसटी महामंडळाची बस होती तेव्हा दोन्हींनीच प्रवास करावा लागायचा। मोटरसायकल नव्हती, खाजगी गाड्या नव्हत्या, बाकी साधनं नव्हती। याचा अर्थ त्यावेळेस आम्ही त्या जीपनी फिरत होती, तिला खटारा होती, तसं म्हणून चालणार नाही। ऑप्शन 2च होते, एक ते एसटीत बसणं, जीप मध्ये बस।
त्यामुळं त्या जीप मध्ये बसून पण चांगले दिवस आले ना. मतदानाच्या दिवशी बोलत होते तर मतदानाच्या दिवशी कार्यक्रमाला पण बोलत होते. आणि जेव्हा जेव्हा लहान लहान गोष्टी झाल्या त्यावेळेला आपल्या संघटनेचा जन्म नव्हता तेव्हा त्या संघटनेने काम केलेलं आहे. विषय हा आहे की मागचं सोडायचं असतं, जे वाईट असेल ते, चांगलं असेल ते घेऊन पुढे चालायचं असतं. आज व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचं ज्यावेळेस मला बोललं गेलं, मला रेंगे पाटलाचा फोन आला अचानक. मी म्हणलं बोला पाटील काय चाललं. नाही म्हणे ते अशी एक संघटना आहे, ते त्या संघटनेत तुमची निवड झाली म्हणे काही. मी वेळेची किंमत समजू शकतो, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यात पहिलं मोठे महाराजचं कौतुक करावं लागेल का टाळ्या कशा वाजून घ्यायच्या हे आपल्याला गमतीचा भाग सोडून द्या. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले व्हॉइस मीडियाचे जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे पाटील, आपले सर्वांचे परिचित असलेले मान्यवर शिवाय